आणि म्हणूनच या बहिणींच्या मगाची म्हटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती जशी जशी बदलत जाईल चांगली होईल, अनेक योजना या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही। लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। दोन प्रमुख निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि ज्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी दिलेली आहे। साताऱ्यामध्ये एक त्या ठिकाणी कार्यक्रम होता, ज्यामध्ये एक लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जो कार्यक्रम जो होता सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर त्या ठिकाणी घेण्यात आला होता। त्यामध्ये आता हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे। पुढील जो हप्ता येणार आहे, म्हणजे आत्ता तुम्हाला जे 3000 मिळाले, पुढचा हप्ता जो येणार आहे तर त्यामध्ये वाढ त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते। मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। आता ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे मिळाले 3000 रुपये, ते जुलै आणि ऑगस्ट त्या ठिकाणीचे मिळालेले आहे। काही महिलांचे त्या ठिकाणी पैसे राहिलेले आहेत, तर त्यांच्यासाठी देखील एक खूप मोठी घोषणा याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। तर आता जर तुम्हाला हा रक्कम वाढून त्या ठिकाणी लागत असणार, किती मिळणार आहे, रकमेमध्ये कशी वाढ झालेली आहे, काय निर्णय झालेला आहे, तर याविषयी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि या वाढीव हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तात्काळ 1 ते 2 कामं तुम्हाला तात्काळ करायची आहेत। ते जर केले नाही तर त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही। व्हिडिओमध्ये आपण ज्यांना हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही त्यांच्यासाठी माहिती आहे, आणि पुढचा जो हप्ता वाढणार आहे किती मिळणार, कसा मिळणार, तर याविषयी देखील माहिती आपण मिळणार आहोत। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, का आपण लवकरात लवकर लेटेस्ट माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं कामच त्या ठिकाणी करत असतो। तर आता सगळ्यात महत्त्वाची माहिती आज आपण पाहतोय की सरकारने त्या ठिकाणी रकमेमध्ये वाढ केली आहे, ज्याची माहिती त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे। आणि याचीच माहिती त्या ठिकाणी ABP माझाचा त्या ठिकाणी एक रिपोर्ट आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे की तो अपडेट आपण जाणून घेऊयात आणि कशा पद्धतीने पैसे मिळतील। तुम्हाला पैसे आतापर्यंत जरी मिळाले नसले तर का मिळाले नाही याची कारणं तुम्हाला समजून जातील, काय अडचण आली आहे ते समजून जाईल। तुम्हाला आतापर्यंत जरी हप्ता आला नसेल तर तुम्ही तात्काळ काय करायचं आहे याविषयी देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ तुम्हाला पैसे मिळाले असतील तरी काय कामाचं आहे, नाही मिळाले त्यांच्यासाठी देखील कामाचं आहे। आता अपात्र महिलांसाठी देखील मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। कोणत्या स्थितीत अडकलेला फॉर्म असेल, पैसे आलेले नसतील तरी देखील हा व्हिडिओ पहा, आलेले असतील तरी तुमचे पैसे कसे वाढतील आता ते कळेल। तुम्ही पाहू शकता, मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचे पैसे हळूहळू 3000 रुपये करणार, मुख्यमंत्र्यांची नवी घोषणा। ABP माझाचा रिपोर्ट। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महिला जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था बळकट होत नाही। महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे हे चांगलंच कळतं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे। ही योजना लाडक्या बहिणींना कायमस्वरूपी सुरू राहणार। या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये पुढचा हप्ता देखील वाढणार आहे। मग कसा वाढणार, किती वाढणार याविषयीची माहिती आपण घेऊयात। पण राज्याची जी आर्थिक स्थिती आहे ती जशी जशी मजबूत होत जाईल तसे तसे सद्यस्थितीत असणारा जो हप्ता आहे 1,500 रुपयाची जी रक्कम आहे तर ती वाढवून टप्प्याटप्प्याने 3000 रुपयापर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली। सातारा येथील सैनिकी स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना आणखी एक गुड न्यूज मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। ही गुड न्यूज अशी आहे की टप्प्याटप्प्याने 3000 रुपये प्रति महिना तुम्हाला मिळू शकतील। म्हणजेच एका कुटुंबामध्ये जवळपास एक महिला असेल तर जवळपास महिन्याला 3000, म्हणजेच वर्षाला 36,000, 2 महिला असतील तर 36 अधिक 36 72,000 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात। याबरोबर दुसरी देखील मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। ती जी घोषणा आहे तर ती म्हणजे 17 ऑगस्टला लाडकी बहीण दिवस साजरा करण्याची। त्याचबरोबर शेवटी ज्यांचे फॉर्म भरले गेलेले नाही, ज्यांना पैसे आलेले नाही, त्याविषयी देखील एक महत्त्वाची माहिती इथे पुढे देण्यात येणार आहे। ती नक्कीच जाणून घ्या, तोपर्यंत व्हिडिओ बंद करू नका। 17 ऑगस्टला लाडकी बहीण दिवस, लाडक्या बहिणीबरोबर शासन युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे। त्यासाठीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, तीर्थदर्शन योजना, बळीराजा वीज सवलत योजना, वयोश्री योजना यांना गती देणार आहे। आणि 17 ऑगस्ट हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस म्हणून सर्वांनी साजरा करूया आणि योजनेचे सदैव स्मरण ठेवूयात, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले। आता ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी काय अपडेट आहे, तर 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम, विकसित करून मुख्य प्रवाहात अर्थकारणात आणावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगत आहेत। याची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील शासन केंद्रीय योजना राबवित आहेत। एसटीच्या भाडे शुल्कात 50% सूट देण्यात आली। त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण क्रांतिकारी योजना शासन राबवित आहे। त्याचबरोबर 12 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करणार आहे। आता ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी काय,
तर याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले की सातारा जिल्ह्यात 5,21,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. सर्वात जास्त ऑनलाईन नोंदणी गतिमान पद्धतीने झाली असून 90%पेक्षा जास्त बहिणींना लाभ वितरित झाला आहे. ज्यांचे आधार लिंकिंग झाले नाहीत त्यांना आधार लिंकिंग करण्याचे काम सुरू आहे. खात्यावरही पैसे जमा होतील. या योजनेत अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आता या योजनेअंतर्गत ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट याच्यामध्ये असे असणार आहे की एक तक्रार पोर्टल त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. होय, एक तक्रार पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. या पोर्टलवर तुम्ही त्या ठिकाणी जर तुमचे पैसे जमा झालेले नसतील तर तुम्ही यावर तक्रार करू शकता. यासाठी एक नंबर देखील देण्यात आलेला आहे. एक नंबर आहे 181 हा नंबर आहे. 181 या नंबरला तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता. तात्काळ कॉल करून तुमच्या पैशाची काय स्थिती आहे, तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही किंवा काय अडचण आलेली आहे तर याविषयी तुम्ही जाणून घेऊ शकता. किंवा तुम्ही साधारणपणे तुम्ही जर अकाउंट तुमचा ॲपच्या माध्यमातून जर फॉर्म भरला असेल नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून तर तुम्ही ॲपवरही तक्रार करू शकता. या व्यतिरिक्त एक सगळ्यात मोठं कारण ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी जे आहे त्याविषयी देखील माहिती देण्यात आली. ते कारण देखील खूप जुनं आहे. खूप दिवसापासून याच्यावर चर्चा होत होती पण बऱ्याचशा महिलांनी याकडे दुर्लक्ष केलं. ते म्हणजे बँक खातं आणि आधार लिंकिंग. होय, तुम्ही जे बँक खातं तिथे दिलेलं आहे नक्की त्यालाच आधार लिंकिंग झालेलं आहे की नाही तर याविषयी पडताळा करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा महिलांनी फॉर्म भरले, अप्रूव्ह झालेत, पण ज्या महिलांचं बँक खातं आधारशी लिंक नाही तर त्यांना अडचण आलेली आहे. त्यामुळे पैसे त्या ठिकाणी जमा झाले नाही. इथे घोषणा करताना मंत्री जे आहेत आदिती तटकरे ते असंही म्हणाले की आधार लिंकिंग जमा होताच पैसे जमा होतील. होय, ज्यांनी आधार लिंकिंग झालेलं नाही आहे, आधार लिंकिंगमध्ये इश्यू होता, बँक खातं दिलेलं आहे त्याला आधार लिंकिंग नाही पण त्यांनी आधार लिंकिंग नंतर करून घेतलं तर त्यांचे तात्काळ पैसे जमा होतील अशी ग्वाही देखील महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त यामध्ये असा एक गोंधळ निर्माण झालेला आहे की ज्यांना आता पैसे आले नाही तेव्हा केव्हा पैसे येतील. आता बऱ्याच जणांनी 31 जुलैनंतर फॉर्म भरलेले आहेत तर त्यांची जी पडताळणी आहे तर ती 31 ऑगस्टपर्यंत होणार आहे. म्हणजे 1 ऑगस्टनंतर ज्यांनी फॉर्म भरले तर त्यांची पडताळणी सुरू आहे. कागदपत्राची पडताळणी त्या ठिकाणी सुरू आहे. तर ती पडताळणी 31 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी होणार आहे. आणि 31 ऑगस्टनंतर जो पुढील हप्ता जो त्या ठिकाणी येणार आहे बाकीच्या महिलांचा म्हणजे ज्यांना आत्ता 3,000 रुपये मिळाले त्यांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळाला तर त्यांना सप्टेंबरमध्ये 3रा हप्ता मिळेल. मग तो वाढून मिळेल का कसा मिळेल याविषयी आपण माहिती घेऊच. पण म्हणजे थोडासा तो वाढूनही मिळण्याची शक्यता आहे त्याविषयी आपण माहिती शेवटी घेऊच. पण ज्या महिलांना पैसे मिळाले नाही तर त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यांचे एकत्रित पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच 1,500 जुलैचे, 1,500 ऑगस्ट आणि 1,500 सप्टेंबर असे 3ही हप्ते म्हणजे 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. या व्यतिरिक्त आता ज्यांना 3रा हप्ता मिळणार आहे तर तो 3रा हप्ता कदाचित या ठिकाणी अशी चर्चा केली की तो 1,500 मिळेल, 2,500, 2,000, 2,500 किंवा 3,000. पण मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की जशी जशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसं तसं या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. हा हप्ता वाढून किती असेल तर अजूनपर्यंत याची माहिती मिळालेली नाही पण नक्कीच त्याविषयी आपण आशावादी राहिलेलं पाहिजे कारण की सरकार आता महिलांविषयी खूप चांगलं काम त्या ठिकाणी करत आहे. नक्कीच या हप्त्यामध्ये आपल्याला वाढ बघायला मिळू शकते आणि नक्कीच एक मोठी गुड न्यूज देखील आपल्याला ऐकायला मिळू शकते. तर ही होती माहिती. तर नक्कीच तुम्ही तुमचं आधार लिंकिंग चेक करून घ्या. बँक अकाउंटला कुठल्या आधार लिंकिंग आहे ते पाहून घ्या. आधार लिंकिंग स्टेटस कसं करायचं ते आपण त्याविषयी व्हिडिओ टाकलेला आहे. नक्कीच तो देखील तुम्ही व्हिडिओ चॅनलला चेक करून घ्या. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे ते कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.